श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना सर्वात आधी आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते, कारण या एकादशीपासूनच श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि या दिवसापासूनच चातुर्मासा सुरू होत असतो. आषाढी एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीला सुखसमृद्धीची आणि सौभाग्याची प्राप्ती होते आणि तसंच आपल्या पापांचा सुद्धा नाश होत असतो आणि शेवटी आपल्याला मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं. वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण 24 एकादशींपेक्षा आषाढी एकादशीचं महत्त्व खूपच अनन्यसाधारण असं आहे. आषाढी एकादशीला श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केली जाते. आषाढी एकादशीच्या या तिथीला सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते या एकादशीमध्ये आणि म्हणूनच ही आषाढी एकादशी खूपच महत्त्वाची असते. एकादशीची तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणून आषाढी एकादशीला आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा आपल्याकडनं होईल तितकी जास्तीत जास्त करायची असते. आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंची सेवा करत असताना आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण हे करायचं आहे. त्याचप्रमाणे एक वेळा श्रीराम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि तसंच गीतेचा 15वा अध्याय हा वाचायचा आहे आणि गीतेची 18 नावे जी आहेत ती 18 नावेसुद्धा आपल्याला पठण करायची आहे. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना 1000 किंवा 108 तुळशीपत्रही आपल्याला आवर्जून अर्पण करायची आहेत. आषाढी एकादशीला श्रीहरी विष्णूंची अशी सेवा केल्यामुळे आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते. श्रीहरी विष्णूंचा विशेष कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी, संकट, समस्या, दुःख, दारिद्र्य हे दूर होत असतात आणि म्हणून अजूनही जरी तुम्ही श्रीहरी विष्णूंची अशी सेवा आज केली नसेल तर आता ही सेवा नक्की करा. त्याचप्रमाणे आज आपण आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजासुद्धा करत असतो. त्यामुळे पांडुरंगाच्या एका मंत्राचा सुद्धा आपल्याला एक माळी जप हा करायचा आहे आणि हा मंत्र असा आहे: श्रीवत्सम धारयण मक्षेमुक्ता माला षडाक्षरम. तर हा पांडुरंगाचा मंत्र आहे आणि हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, तर तिथे बघून तुम्ही तो म्हणू शकतात. तर या पांडुरंगाच्या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे आज रात्री 12 वाजता अत्यंत प्रभावी अशी सेवा आपल्याला श्रीहरी विष्णूंची करायची आहे. तर ही सेवा कोणती आहे? तर ही सेवा आहे ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचे अनुष्ठान आज रात्री 12 वाजता आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री करायची आहे. तर आज रात्री 12 वाजता ही सेवा आपल्याला कशी करायची आहे, व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान हे आपल्याला कसं करायचं आहे, त्याचे नियम काय आहेत आणि व्यंकटेश स्तोत्र हे पठण करत असताना आपल्याला ही सेवा करत असताना व्यंकटेश स्तोत्र हे मराठीमध्ये वाचायचं आहे की संस्कृतमध्ये वाचायचं आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा आज रात्री अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही सेवा चुकवू नका. आज रात्री 12 वाजता ही अतिशय प्रभावी सेवा तुम्ही अवश्य करा. यामुळे तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती ही नक्कीच होईल आणि श्रीहरी विष्णूंची कृपा ही तुम्हाला मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. आणि म्हणूनच ज्यांना ज्यांना शक्य आहे तर त्यांनी आज रात्री 12 वाजता ही सेवा अवश्य करा. तर ही सेवा आज रात्री आपल्याला ठीक 12 वाजता सुरू करायची आहे आणि आज रात्री ठीक 12 वाजता तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये श्री विष्णूंचा फोटो असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या फोटोसमोर तुम्हाला बसायचं आहे. म्हणजेच आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याला सर्वात आधी लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर धूप अगरबत्ती ही सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठणही आपल्याला करायचं आहे. याप्रमाणे जर तुम्ही 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तर तुमचं एक मंडळ हे या स्तोत्राचं पूर्ण होईल. सलग 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र हे पठण केल्यानंतर त्याचे एक मंडळ हे पूर्ण होत असते. तर याप्रमाणे आज रात्री 12 वाजता आपल्याला व्यंकटेश स्तोत्र हे 21 वेळा पठण करायचं आहे. पण फक्त हे स्तोत्र पठण करण्याआधी देवघरासमोर बसण्याआधी आपल्याला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ही सेवा करण्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. देवघरामध्ये आपल्याला दिवा अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सेवेचा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि हा संकल्प करण्यासाठी आपल्याला उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू आणि थोड्याशा अक्षता या टाकायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे एखादं फूल असेल तर ते फूलसुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे आणि तुमचं नाव हे तुम्हाला बोलायचं आहे. तुमच्या गोत्राचा उल्लेख हा तुम्हाला करायचा आहे आणि जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तुमचं तर तुम्हाला कश्यप गोत्र म्हणायचं आहे. आणि यानंतर माझ्या घरामध्ये धन, धान्य, ऐश्वर्याची भरभराट राहावी, मला आणि माझ्या कुटुंबाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं, श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या दोघांचाही कृपाशीर्वाद हा माझ्या घरावर कायम राहावा,
माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर राहावी आणि कायमस्वरूपी वास्तव्य माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये करावं, आमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य हे दूर व्हावं, यासाठी मी हे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करत आहे, असा उल्लेख आपल्याला संकल्प करताना करायचा आहे. किंवा जर तुमची इतर कुठली काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला ह्या संकल्प करताना बोलायची आहे आणि हातातलं पाणी खाली तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. तर आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की व्यंकटेश स्तोत्र हे मराठी म्हणावं की संस्कृत म्हणावं, कोणतं व्यंकटेश स्तोत्र हे जास्त प्रभावी आहे. तर तुम्ही मराठी व्यंकटेश स्तोत्र हे म्हणू शकतात किंवा संस्कृत व्यंकटेश स्तोत्र हे म्हणू शकतात. दोन्हींचाही प्रभाव तेवढाच आहे, फक्त इथे भाषेचा बदल आहे. दोन्हीमधून आपण भगवान श्री हरिविष्णूंचीच पूजा, सेवा, स्मरण हे करत आहोत, त्यांना प्रार्थना करत आहोत. या स्तोत्राचं पठण करून आपण त्यांना विनवणी करत आहोत. मग हे स्तोत्र तुम्ही मराठीमधून म्हणा किंवा संस्कृतमधून म्हणा, याचा काहीही फरक पडत नाही. फक्त आपला भाव हा असणं महत्त्वाचं आहे. फक्त फरक एवढाच आहे की तुम्ही जर संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर तुम्हाला वेळ कमी लागतो आणि तुम्ही जर मराठी व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर तुम्हाला वेळ हा जास्त लागतो. कारण संस्कृत व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते फक्त 15 ओव्यांचं आहे आणि मराठी व्यंकटेश स्तोत्र हे 108 ओव्यांचं आहे. संस्कृत व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा म्हणण्यासाठी फार तर अर्धा पाऊण तास हा लागत असतो. जे लोक हे स्तोत्र नेहमी पठण करत असतील तर त्यांना फक्त अर्धा ते पाऊण तासच लागेल आणि जर तुम्ही हे स्तोत्र पहिल्यांदाच नव्याने वाचत असाल तर तुम्हाला हे संस्कृत व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा पठण करण्यासाठी फार 1 तास हा लागू शकतो. आणि हेच जर तुम्ही मराठी व्यंकटेश स्तोत्र जर म्हणायला गेले तर यासाठी तुम्हाला 4 ते 5 तास हे लागू शकतात. इतका वेळ हा तुम्हाला मराठी व्यंकटेश स्तोत्र पठण करण्याला 21 वेळा पठण करण्याला लागू शकतो. हा इतकाच फरक आहे, दुसरा कुठलाही नाही. तर मग तुम्हाला जर व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमध्ये म्हणता येत असेल तर तुम्ही ते संस्कृतमध्ये 21 वेळा पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणता येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये हे व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. फक्त मराठीमध्ये पठण करण्यासाठी तुम्हाला वेळ हा जास्त लागेल. मग तुम्हाला ज्या पद्धतीने हे स्तोत्र पठण करायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये पठण करू शकतात. आणि ही सेवा आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, यापैकी कोणीही ही सेवा रात्री 12 वाजता करू शकतात. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे स्तोत्र संस्कृतमध्ये दिलेलं आहे आणि हे स्तोत्र जर तुम्हाला संस्कृतमधून पठण करायचं असेल तर तुम्ही ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पाहून पठण करू शकतात. आणि मराठीमधून हे स्तोत्र जर तुम्हाला पठण करायचं असेल तर तुम्हाला या स्तोत्राचं छोटंसं पुस्तक मिळतं, तर ते पुस्तक आणून त्यामधून पठण करायचं आहे. किंवा मग तुम्ही संस्कृत असो किंवा मराठीमधून असो हे स्तोत्र पठण करण्यासाठी यूट्यूबला सर्च करून तिथे बघून जरी तुम्ही हे स्तोत्र पठण केलं तरीही चालेल. आणि यासाठी आपल्याला वेगळी पूजेची मांडणी करण्याची काहीही गरज नाही. आणि जर तुम्ही आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने जर कुठली वेगळी पूजेची मांडणी केली असेल तर त्या पूजेच्या मांडणीसोबत बसून तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल. आणि हे अनुष्ठान करताना महिलांनी साडी घालायची आहे आणि पुरुषांनी धोतर हे घालायचं आहे किंवा नॉर्मल कपडे जे असतील तर ते घातले तरीही चालेल. आणि जर तुम्ही हे संस्कृतमधून व्यंकटेश स्तोत्र पठण करत असाल तर यामध्ये 8व्या ओवीपर्यंत आपल्याला 20 वेळा वाचायचं आहे आणि 21 वेळा म्हणजे 21व्या वेळेस आपण जेव्हा हे स्तोत्र वाचू संस्कृतमध्ये तर ते आपल्याला पूर्ण 15व्या ओव्यांपर्यंत वाचायचं आहे. संस्कृत व्यंकटेश स्तोत्रामध्ये एकूण 15 ओव्या आहेत. तर शेवटी 21व्या वेळी जेव्हा आपण हे स्तोत्र पठण करू तेव्हाच आपल्याला संपूर्ण 15 ओव्यांचं पठण करायचं आहे आणि आधीच्या 20 वेळेस आपल्याला याच्या फक्त 8व्या ओव्यांपर्यंतच हे स्तोत्र पठण करायचं आहे. तर याप्रमाणे ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला जो काही नैवेद्य आपण घेतलेला असेल तर तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. मग इथे आपण गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर श्री हरी विष्णूंची आरती करायची आहे आणि बालाजी महाराजांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि मग आपण आपलं आसन हे सोडायचं आहे. तर या पद्धतीने अतिशय साध्या सोप्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान हे आज रात्री आषाढी एकादशीच्या रात्री आपण अवश्य करायचं आहे. तर ही सेवा करताना आपल्याला याचे नियम काय आहेत, कोणते नियम पाळायचे आहे, तर बघा आज आषाढी एकादशी आहे त्यामुळे आपला उपवास असणार आहे आणि म्हणून आज नॉनव्हेज हे तर कोणी खाणारच नाही. आणि तसंच आषाढी एकादशीचा उपवास असल्याने ब्रह्मचर्याचं पालन हे तर आपण आज करणारच आहोत, त्यामुळे तोही नियम हा आपला इथे पाळला जातो. आणि त्याचप्रमाणे हे अनुष्ठान करत असताना आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत आणि
ही सेवा करताना आपल्याला खाली आसन घेऊनच बसायचं आहे. मग तुम्ही निळ्या रंगाचं आसन जर तुमच्याकडे असेल तर ते निळ्या रंगाचं आसन टाकून ही सेवा करण्यासाठी बसलात तरीही चालेल, आणि नसेलच निळ्या रंगाचं आसन तर तुमच्याकडे जे आसन असेल तर ते आसन टाकून बसला तरीही चालेल. फक्त काळ्या रंगाचं आसन हे चुकूनही घेऊ नका. आणि हे अनुष्ठान करण्यासाठी जर तुमच्याकडे निळ्या रंगाचे कपडे असतील तर तुम्ही ते परिधान करू शकतात, आणि नसतीलच तर तुमच्याकडे जे नॉर्मल कपडे असतील तर ते कपडे तुम्ही परिधान करा. तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आज रात्री व्यंकटेश्वर स्तोत्राचं अनुष्ठान हे करायचं आहे. आजपासूनच चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. या चातुर्मासामध्ये श्रीहरी विष्णू हे झोपी जात असतात, आणि या अवस्थेमध्ये सुद्धा श्रीहरी विष्णू हे बघत असतात की माझी सेवा कोण जास्तीत जास्त करत आहे. आणि चातुर्मासामध्ये जो भक्त श्रीहरी विष्णूंची जितकी जास्त सेवा करेल त्या व्यक्तीला श्रीहरी विष्णू हे कार्तिकी एकादशीला जेव्हा योग निद्रेमधून जागे होत असतात तेव्हा भरभरून आशीर्वाद देत असतात. त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. आणि म्हणूनच आजपासून चातुर्मासा सुरू झालेला आहे, आणि श्रीहरी विष्णूंचा कृपाशीर्वाद हा आपल्याला लाभावा यासाठीच आज रात्री व्यंकटेश्वर स्तोत्राची ही सेवा आपल्याला 12 वाजता करायची आहे. खूपच सुंदर आणि प्रभावी अशी ही सेवा आहे. जे व्यक्ती ही सेवा करते तर त्या व्यक्तीला या सेवेचा अनुभव हा आल्याशिवाय राहत नाही, आणि म्हणूनच ही सेवा तुम्ही सुद्धा अवश्य करा आणि या सेवेचा अनुभव हा नक्कीच घ्या. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.